नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे। पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीपूजेसाठी वर्षातील 15 दिवस हे विशेष मानले जातात। त्यांना पितृपक्ष म्हणतात। पितृपक्षामध्ये आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवरती येतात असं शास्त्रामध्ये सांगण्यात आलंय। पितृपक्षामध्ये पितर आणि पूर्वजांच्या शांती आणि तृप्तीसाठी धार्मिक विधी केले जातात। या दिवशी श्राद्ध आणि पिंडदान करण्यास फार महत्त्व आहे। पितृपक्षामध्ये श्राद्ध केल्यानं पितरांचे ऋण फेडले जातात, त्यांना मोक्ष प्राप्त होतो अशी मान्यता आहे। पूर्वज त्यांच्या कुटुंबाला आनंदाने आशीर्वाद देतात। त्याचवेळी धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो, जो आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो। म्हणजेच पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे 16 दिवस चालतं। यंदा पितृपक्ष कधी सुरू होईल, तिथीनुसार श्राद्धाच्या तारखा काय असतील हे या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, पितृपक्ष भाद्रपद महिन्यातील अमावस्या किंवा पौर्णिमा तिथीपर्यंत राहतो। पितृपक्ष 17 सप्टेंबर 2024 पासून सुरू होतोय, तर 2 ऑक्टोबर 2024 पर्यंत तो समाप्त होईल। आता पहा, पितृपक्षामध्ये श्राद्ध तिथी कशा आहेत त्या। 17 सप्टेंबर 2024 म्हणजेच मंगळवारी पितृपक्ष प्रारंभ होतोय। पृष्ठपदी पौर्णिमा त्या दिवशी आहे। त्यानंतर 18 सप्टेंबरला बुधवार आहे, त्या दिवशी प्रतिपदा श्राद्ध आहे। त्यानंतर 19 सप्टेंबरला गुरुवार आहे, त्या दिवशी द्वितीया श्राद्ध आहे। त्यानंतर 20 सप्टेंबर 2024ला शुक्रवार आहे, त्या दिवशी तृतीया श्राद्ध आहे। 21 सप्टेंबर 2024ला शनिवार आहे, त्या दिवशी चतुर्थी श्राद्ध आणि भरणी श्राद्ध आहे। 22 सप्टेंबर 2024ला रविवार आहे, या दिवशी पंचमी श्राद्ध आणि षष्ठी श्राद्ध आहे। 23 सप्टेंबरला सोमवार आहे, या दिवशी सप्तमी श्राद्ध आहे। 24 सप्टेंबरला मंगळवार आहे, या दिवशी अष्टमी श्राद्ध आणि मध्याष्टमी श्राद्ध आहे। 25 सप्टेंबरला बुधवार आहे, या दिवशी नवमी श्राद्ध आहे। 26 सप्टेंबरला गुरुवार येतो, त्या दिवशी दशमी श्राद्ध आहे। 27 सप्टेंबरला शुक्रवार आहे, या दिवशी एकादशी श्राद्ध आहे। 29 सप्टेंबरला रविवार येतो, या दिवशी द्वादशी श्राद्ध आणि माघ श्राद्ध आहे। त्यानंतर 30 सप्टेंबरला सोमवार येतो, या दिवशी त्रयोदशी श्राद्ध आहे। 1 ऑक्टोबरला मंगळवार येतो, या दिवशी चतुर्दशी श्राद्ध आहे। 2 ऑक्टोबरला बुधवार येतो, या दिवशी सर्व पितरी अमावस्या असते। तर मग मित्रांनो, शास्त्रानुसार सकाळ संध्याकाळ देवतांची पूजा केली जाते। दुपारी 12 वाजता पितरांचं श्राद्ध केलं जातं। सूर्याला अग्नीचं उगमस्थानही मानलं गेलंय। यज्ञ देवतांना अन्न देण्यासाठी केलं जातं। श्राद्ध करण्यासाठी रोहिणी मुहूर्त चांगला मानला जातो। यावेळी केवळ कावळे, मुंग्या, गाय, देव, कुत्र्यांना अर्पण करावेत आणि ब्राह्मणांना अन्न अर्पण करावं असं सांगण्यात येतं। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं 2024 मध्ये पितृपक्ष कधी सुरू होतोय आणि कधी संपतोय, आणि 16 श्राद्धांच्या तारखा कशा पद्धतीने आहेत आणि कुठलं श्राद्ध कोणत्या दिवशी आहे हे या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये श्राद्ध कधी कोणाचं आहे हे समजून घेणं तुम्हाला सोपं जाणार आहे। तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।